व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींचा जयघोष कमेंट मध्ये करा। श्री स्वामी समर्थांचे विचार, जीवनाचे रहस्य। श्री स्वामी समर्थ हे आपल्या अनुयायांमध्ये त्यांच्या महान विचारांनी, शिकवणुकीने आणि अनुभवांनी ओळखले जातात। त्यांचे विचार फक्त भक्तिपूर्ण आहेत असे नाही, तर ते आपल्या जीवनाचे सत्य आहे। प्रत्येक माणूस कोणत्यातरी क्षणी आपल्याला कधी ना कधी एकाकीपणाचा सामना करावा लागतो, वेदना सहन कराव्या लागतात। पण स्वामी सांगतात की या वेदना तात्पुरत्या आहेत। आपल्या मनाला शांती हवी असेल तर आपल्या वेदनांना योग्य प्रकारे सामोरे जा। त्यांच्या शिकवणुकीत स्वामी समर्थ म्हणतात की तुमच्या वेदना तुम्हाला नक्कीच वाटतील, पण त्या वेदनांना अशी जागा द्या की त्या तुमचे अस्तित्व संपवू नये। जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे आपली वेदना सांगता, तेव्हा तुम्हाला वाटतं की त्या व्यक्तीला आपल्या वेदनांची पूर्ण जाण आहे। पण सत्य हे आहे की प्रत्येक जण आपल्यासाठी वेळ काढत नाही। त्या लोकांकडे वेदना सांगता स्वतःमध्ये शांती निर्माण करा, कारण श्री स्वामी समर्थ सांगतात की आपल्या वेदनांना फक्त परमेश्वर समजू शकतो। स्वतःला ओळखण्याची कला। आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या नजरेत आपल्याला स्थान शोधण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला असे वाटते की इतरांच्या मनात आपले महत्त्व आहे, पण स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही इतरांच्या जीवनात आपले स्थान शोधू लागला तर तुमचा स्वतःचा प्रवास विसराल। जीवनाचा प्रवास हा तुम्ही स्वतःच्या विचारांनी करायचा असतो। इतरांच्या आयुष्यात आपल्या जागेची चिंता सोडून स्वतःसाठी योग्य दिशा शोधा। प्रत्येक नातं हे सुंदरच असावं अशी अपेक्षा ठेवणं आवश्यक नाही। प्रत्येकाच्या आयुष्यात कठोरता आणि खोटी वागणूक असू शकते। स्वतःला समजून घेणं हीच खरी शक्ती आहे, असे स्वामी समर्थ सांगतात। स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचे महत्त्व। स्वामी समर्थांचे विचार हे फक्त तात्पुरते मार्गदर्शन नाहीत, त्यांच्या विचारांमध्ये एक दीर्घकालीन संदेश आहे। प्रत्येक माणसाला कधीतरी वाईट काळाचा सामना करावा लागतो। ज्यावेळी वाईट काळ येतो, त्या काळात तुम्हाला कळतं की कोणती माणसं खरोखर तुमच्या बाजूला उभी आहेत आणि कोणती नाही। जो माणूस वाईट काळात तुम्हाला सोडून जातो, तो कधीच तुमचा नव्हता, असे स्वामी समर्थ सांगतात। या शब्दातून एक स्पष्ट संदेश मिळतो की जीवनात नेहमी विश्वास ठेवावा, पण तितक्याच सावधगिरीने त्या विश्वासाला दिशा द्यावी। प्रेम आणि नात्यांमधील स्वामी समर्थांचे विचार। स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत प्रेमाचं खूप महत्त्व आहे। ते सांगतात की प्रेम हे फक्त शब्द नाही, ते एक अनुभूती आहे। जो माणूस ख्या प्रेमात असतो, त्याला आठवणी खूप त्रास देतात, पण त्या आठवणींना नेहमीच आपल्या मनात जपणं आवश्यक नाही। प्रेम ख्या अर्थाने समजणं म्हणजे इतरांच्या भावनांना आदर देणं। प्रेमात अपेक्षा कमी ठेवल्या तरच त्या नात्याचं ख्या अर्थाने मूल्य वाढतं। मनःशांती आणि ध्यान। स्वामी समर्थांचे ध्येय। स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत ध्यान आणि मनःशांती यांचा खूप महत्त्वाचा उल्लेख आहे। ध्यान हे आपल्या जीवनात शांती आणण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे। स्वामी समर्थ म्हणतात की मनःशांती ही बाह्य जगातून मिळत नाही, ती आपल्या आत असते। ध्यानाच्या माध्यमातून आपण आपले विचार, वेदना आणि चिंतेपासून दूर राहू शकतो। ध्यान म्हणजे मनाची शांती प्राप्त करणे, आत्मा आणि मनाच्या गाभ्याशी संपर्क साधणे। ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या आतल्या आवाजाला ऐकू शकतो। स्वामी समर्थ सांगतात की ध्यानामुळे माणसाला आत्मविश्वास वाढतो, आत्मानुभव मिळतो आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते। ध्यान आणि योगाच्या माध्यमातून जीवनाचा समतोल साधा। स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत योगाचं विशेष महत्त्व आहे। योग हा फक्त शारीरिक व्यायाम नसून मानसिक आणि आध्यात्मिक शांतीचं साधन आहे। योगाच्या माध्यमातून आपल्याला जीवनातील समतोल साधता येतो। स्वामी समर्थ सांगतात की जीवनात आपल्याला मनःशांती प्राप्त करण्यासाठी योग आणि ध्यान हे आवश्यक साधन आहे। योगामध्ये शारीरिक क्रिया आणि मानसिक शांती यांचा समतोल साधल्याने माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल येतो। संघर्ष आणि संधी। स्वामी समर्थांची शिकवण। स्वामी समर्थ सांगतात की संघर्ष हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। जीवनात अनेक वेळा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो,
पण त्या अडचणींच्या माध्यमातून आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. संघर्षातच आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं सामर्थ्य कळतं. स्वामी समर्थांच्या मते प्रत्येक अडचण ही आपल्याला काहीतरी शिकवते आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देते. स्वामी समर्थ सांगतात की संघर्षाच्या वेळी धीर धरा, कारण धीरच तुमचं खरं सामर्थ्य आहे. संघर्षातूनच आपल्याला संधी मिळते. जीवनातील प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी घेऊन येते. त्या संधीचं योग्य प्रकारे स्वागत करणं हे आपल्याच हातात आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत विश्वासाचं खूप महत्त्व आहे. ते सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवणं हे जीवनात यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल आहे. विश्वास म्हणजे फक्त आपल्या क्षमतांवर असलेला आत्मविश्वास नाही, तर ते आपल्या परमेश्वरावर असलेल्या विश्वासाचा भाग आहे. आपलं जीवन आणि भविष्य हे आपल्या हाती असलं तरी आपल्या मार्गदर्शनासाठी परमेश्वराचा विश्वास असावा. आपल्या शिकवणुकीत स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येकाला त्यांच्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी धैर्य आणि श्रद्धा हवी. जीवनातील आव्हानं स्वीकारणं म्हणजे स्वतःला सिद्ध करणं, आणि हा प्रवास नेहमीच विश्वासाच्या आधारावर असतो. आत्मज्ञान आणि स्वतःच्या सामर्थ्याची ओळख. श्री स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये आत्मज्ञानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या गाभ्याशी संपर्क साधणं. आपल्या अस्तित्वाचं खऱ्या अर्थाने मूल्य ओळखणं म्हणजे आत्मज्ञान. स्वामी समर्थ सांगतात की आत्मज्ञान हे जीवनातील प्रत्येक निर्णयाच्या मागील प्रेरणा असावं. स्वतःच्या सामर्थ्याची ओळख झाल्यावरच माणूस आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने नेतृत्व करू शकतो. आत्मज्ञानामुळे आपण कोणत्या मार्गाने जायचं हे ठरवता येतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.